एजिलिस डायग्नोस्टिक्स ब्रॉट टू यू बाय स्पेशल रिपोर्ट. स्वतःला टेस्ट करत रहा. भाजप आणि शिंदे यांच्यामध्ये गृह खात्यावर अडल्याची माहिती आहे. दिल्लीमध्ये अमित शहा यांच्यासमोर शिंदेंनी गृह खात्याची मागणी केली आहे. मात्र भाजप गृह खातं सोडण्यास तयार नाही. तर गृह खातं न मिळाल्यास उपमुख्यमंत्री पद स्वीकारणार नाही अशी भूमिका शिंदेंनी घेतल्याची माहिती आहे. पाहूया त्याच संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट. कार्यकर्ता काळजी भाऊ मुख्यमंत्री मी आहे, सगळ्यांची काळजी घेतोय. अमित शहांसोबतच्या बैठकीनंतरची एकनाथ शिंदेंची ही प्रतिक्रिया. काळजीवाहू मुख्यमंत्री आहे, त्यामुळे सर्वांची काळजी घेतोय असं शिंदे म्हणाले. देवेंद्र फडणवीसच भाजपचे मुख्यमंत्री होणार हे स्पष्ट झाल्यानंतर आता शिंदे कोणत्या भूमिकेत असतील या प्रश्नाचं उत्तर अद्याप त्यांनी दिलेलं नाही. काही व्यवस्थित सगळं होईल. पहिला कार्यकर्ता काळजी भाऊ मुख्यमंत्री मी आहे, सगळ्यांची काळजी घेतोय. तुम्ही काय मागणी केली साहेब? काही अरे बाबा, तुम्हाला मंत्रिपद दिलं जाणार की राज्यपाल पद तुमच्या पक्षाला मिळणार? सगळं तुम्हाला सविस्तर मी सांगेन. दिल्लीत अमित शहांसोबतच्या बैठकीतही एकनाथ शिंदेंना 2 ऑफर देण्यात आल्या, उपमुख्यमंत्री किंवा केंद्रात मंत्री. पण केंद्रात न जाण्याचा निर्णय शिंदेंनी घेतलाय. त्यामुळे महाराष्ट्रात शिंदे राहणार हे स्पष्ट झाले. आता ते सरकारमध्ये सहभागी होऊन उपमुख्यमंत्री होणार की फक्त शिवसेना पक्षाचीच कमान मुख्य नेते म्हणून सांभाळणार हाही प्रश्न आहे. पण TV9ला मिळालेल्या माहितीनुसार शिंदेंना गृह खातं पाहिजे आणि गृह खातं मिळालं तरच शिंदे उपमुख्यमंत्रीपद स्वीकारणार आहे. मात्र गृहमंत्रीपद सोडण्यास भाजप तयार नाही. त्यामुळे आता गृह खात्यावरून पेच कायम आहे. जर भाजपनं शिवसेनेला गृहमंत्रीपद दिलं नाही तर उपमुख्यमंत्रीपद शिंदे पक्षातील दुसऱ्या नेत्याला देणार. हे बघा, गृह मंत्रालय हे मागच्या वेळेला जसं फडणवीस DCM होते त्यावेळेला त्यांच्याकडे होतं, तसं असं आम्हाला आता वाटतंय की ते आमच्याकडे यावं. त्यात चुकीचं काय आहे? तुम्ही मान्य केलं DCM तुम्हाला पाहिजे पद म्हणून. आता जे साहेबांनी निर्णय घेतील तो, मुख्यमंत्री साहेबांनी जो निर्णय घेतलेला आहे त्या निर्णयाचे आम्ही सगळे बांधील आहोत. तो निर्णय काही का असेना आम्ही सगळे बांधील राहू. त्यांना 2 ऑफर आहेत, केंद्रातलं मंत्रीपद आणि राज्यातलं उपमुख्यमंत्रीपद. त्यांना जे हवं ते त्यांना कधीच मिळणार नाही. आता भारतीय जनता पक्षाचं जे काम होतं त्यांच्याकडनं करून घ्यायचं ते संपलेलं आहे. त्यांनी महाराष्ट्र कमजोर केला. त्यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेससारखे पक्ष तोडण्यास यांच्याकडून मदत घेतली, त्यांचा वापर केला. आता त्यांचं कार्य संपलेलं आहे. भविष्यामध्ये ह्या दोघांचे पक्ष फोडले आणि भारतीय जनता पक्षानं आपलं बहुमत स्थापन केलं तरी कोणाला आश्चर्य वाटणार नाही. एकनाथ शिंदे साहेब हे महाराष्ट्र सोडून केंद्रामध्ये जाणार नाही एवढं मात्र निश्चित आहे. एकनाथ शिंदे साहेबांनी जो कॉमन मॅन म्हणून आपली जी काही प्रतिमा उंचावलेली आहे त्यांना सोडून ते दिल्लीच्या राजकारणामध्ये जाणार नाहीत. आणि उपमुख्यमंत्र्याबद्दलचा जो काही निर्णय आहे ते आज संध्याकाळपर्यंत घेतील असं मला एक अंदाज आहे. दररोज स्वतःला टेस्ट करत राहिलं पाहिजे, कारण टेस्ट करूनच मनुष्य बरा होतो. म्हणूनच जेव्हा हेल्थ टेस्टचा प्रश्न येतो तेव्हा मी विश्वास ठेवतो भारतातील सर्वात मोठ्या डायग्नोस्टिक कंपनीवर, एजिलिस डायग्नोस्टिक्स. स्वतःची टेस्ट करत रहा. जी परिस्थिती 2022 मध्ये शिंदेंच्या बंडानंतर फडणवीसांवर ओढवली होती त्याच स्थितीत सध्या एकनाथ शिंदे आहेत. शिंदेंच्या मुख्यमंत्री पदाची घोषणा करतानाच फडणवीसांनी आपण सरकार बाहेर राहणार असल्याचं म्हटलं होतं. मात्र काही वेळातच केंद्रीय नेतृत्वानं फडणवीसांना उपमुख्यमंत्री होण्यास सांगितलं आणि सरकारमध्ये सहभागी होत फडणवीसांनी उपमुख्यमंत्री पद स्वीकारलं. आता तशीच विनंती शिंदेंना केल्याचं शंभूराज देसाई म्हणाले. पब्लिक इंटरेस्ट में जो उनके डिसीजन लेने की जो उनकी कार्य पद्धति है उसका अनुभव हमारे सरकार को, ये महाराष्ट्र की सरकार को, महायुति की सरकार को मिले. हमने ऐसी रिक्वेस्ट माननीय शिंदे साहब को की है. हम लोग को लगता है कि हमारे रिक्वेस्ट का जरूर माननीय शिंदे साहब विचार करेंगे. दिल्लीत जाण्याआधीच एकनाथ शिंदेंना फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार हे माहीत होतं. मात्र त्या बदल्यात गृह खातं मिळेल अशी अपेक्षा शिंदेंना होती. पण तुर्तासरी भाजप गृह खातं सोडण्यास तयार नाही. त्याची झलक फोटोतूनही दिसली. शहांसोबतच्या भेटीचे जे फोटो समोर आले त्यात फडणवीस आणि अजित पवार खुश आहेत, तर शिंदेंच्या चेहऱ्यावर नाराजी स्पष्ट दिसते. उगवता सूर्य आणि मावळता सूर्य थोडा तरी फरक असतोच. उगवता सूर्याचं तेज जे आहे ते तुम्हाला एका बाजूला दिसतंय, दुसऱ्या बाजूला मावळतीचं सूर्य आहे.
झुकताना वागताना दिसतोय, ढगाळ जाताना दिसतोय. राजकारण आहे, राजकारणामध्ये काय होईल सांगता येत नाही. चंचल असतं राजकारण. स्वाभाविक आहे, 2.5 वर्ष मुख्यमंत्री असलेल्या व्यक्तीला, नेत्याला सत्ता मिळूनही सत्तेच्या सर्वोच्च खुर्ची मिळत नाही, त्यावेळेस चेहरा पडलेला दिसेल. आता तुम्हाला कधी गंभीर कधी हसरा काय काय तुम्ही आता ठरवताय ते तुम्हीच ठरवा. लाडकी भाऊ झाल्यापासून तुम्ही हसरे दिसतात सगळीकडे. अरे बाबा, आजही मी खुश आहे, कारण जे आम्ही 2-2.5 वर्षात जे काम केलं या महाराष्ट्रातल्या जनतेसाठी आणि महाराष्ट्रातल्या जनतेसाठी जे कल्याणकारी योजना आम्ही केल्या, लाडकी बहीण त्यात महत्त्वाची आहे आणि सरकारच्या कामाबद्दल जनता समाधानी आहे, याच्यातच आमचं समाधान आहे. दिल्लीतल्या बैठकीनंतर महायुतीच्या वाटाघाटी संदर्भात मुंबईतही बैठक होणार होती. मात्र शिंदे त्यांच्या दरेगावी 2 दिवसांसाठी गेले, त्यामुळे पुढचे 2 दिवस महायुतीची कोणतीही बैठक नाही. नाही, त्यांना कधीही त्या ठिकाणी आपल्या मूळ गावी जाण्यात आनंदच असतो. अधूनमधून मुख्यमंत्री त्या ठिकाणी जात असतात, तसे कदाचित जात असावेत. आजची टेस्ट लंग्सची म्हणजे फुफ्फुसांची. एखाद्या व्यक्तीकडे किती ताकद आहे हे बाहुंनी नाही, फुफ्फुसांवरून कळेल. तुम्ही पण टेस्ट करा, वाढदिवसांना कामी येईल. त्यामुळे जेव्हा हेल्थ टेस्टच्या बाबतीत माझा भरोसा आहे भारतातील सर्वात मोठ्या डायग्नॉस्टिक कंपनीवर, एजलेस डायग्नॉस्टिक्स. स्वतःला टेस्ट करत राहा. सध्या गृह खात्यावर भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेचं अडलंय. मात्र दरेगावहून परतल्यावरच गृह खात्यावरून पुढची स्पष्टता येईल. दिल्लीहून संदीप राजगोळकर आणि प्रदीप कापसेसह ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. एजिलिस डायग्नोस्टिक्स ब्रॉट टू यू बाय स्पेशल रिपोर्ट. स्वतःला टेस्ट करत रहा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.